ಆಷಾಢವಾರಿ ನಿಮಿತ್ತ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಯಳ್ಳೂರಿನ ವೈಷ್ಣವ ಸದನ ಆಶ್ರಮದ ವತಿಯಿಂದ ಪಂಡ್ರಾಪುರಕ್ಕೆ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿರುವ ಭವ್ಯವಾರಿ ಪಾದಯಾತ್ರೆಯು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮುನ್ನಡೆದಿದೆ. ನೂರಾರು ಮಾವುಲಿ ಭಕ್ತರ ಜಯಘೋಷದೊಂದಿಗೆ ಎರಡನೇ ದಿನಕ್ಕೆ ಕಾಲಿಟ್ಟಿರುವ ಈ ಪಾದಯಾತ್ರೆಗೆ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಕುಟುಂಬಸ್ಥರು ಹಾಗೂ ಹಲವು ಗಣ್ಯರು ಭಾಗವಹಿಸಿ ಶುಭ ಹಾರೈಸಿದ್ದಾರೆ. ಮೌನಾನಂದ ತುಕಾರಾಂ ಮಹಾರಾಜ್ ಮುರಕೊಂಡ ಅವರ ಸಂಸ್ಥಾಪಕತ್ವದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಹರಿಭಕ್ತ ಪಾರಾಯಣ ಮಾರುತಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಾಮ್ನೇಕರ್ ದಾಮನಿಯವರ ಚಾಲಕತ್ವದಲ್ಲಿ ಕಳೆದ 15 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿರುವ ಈ ವಾರಿಯು ಪ್ರಸಕ್ತ ಸಾಲಿನಲ್ಲಿ 16ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪಾದಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದೆ. ನಿನ್ನೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಪಾದುಕೆಗಳ ವಿಧಿವಿಧಾನದ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿಸಿ ಯಳ್ಳೂರಿನ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಲಾಯಿತು. ಇಂದು ಎರಡನೇ ದಿನದ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮುಂದುವರೆದಿದ್ದು 90 ವರ್ಷದ ಹಿರಿಯರಿಂದ ಹಿಡಿದು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳವರೆಗೆ ನೂರಾರು ಮಾಮೂಲಿ ಭಕ್ತರು अत्यंत उत्साहದಿಂದ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. आज आषाढी वारीनिमित्त वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर यांच्या वतीने ही वारी चाललेली आहे. या दिंडीचे या वारीचे संस्थापक आहेत मौनानंद तुकाराम महाराज मुरगोड आणि या दिंडीचे चालक आहेत हरिभक्त परायण मारुती महाराज सामरेकर धामणे. गेले 15 वर्ष ही वारी चाललेली आहे आणि यावर्षी 16व्या वर्षी या वारीमध्ये आमच्या इच्छेपलीकडे सुद्धा माऊली भक्तांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. काल सकाळी 9 वाजता विधिवत पालखीचं पूजन झालं आणि येळ्ळूर गाव फिरून आज आम्ही दुसऱ्या दिवसाच्या या वारी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. अनेक मान्यवरांनी या वारीच्या सानिध्यामध्ये आम्हाला उपस्थित राहून अर्थसहाय्य केलं, शुभेच्छा दिल्या आणि त्यामुळेच या वारीला एक वेगळेपणा, एक वेगळी शक्ती आलेली आहे. या वारीमध्ये अगदी लहान मुलांच्या पासून की ज्यांचं 90च्या वर वय आहे असे माऊली भक्त समाविष्ट आहेत. पण कुणाच्याही चेहऱ्यावरती असा उदासपणा नाही, निराशपणा नाही, आजारपणा नाही. कारण प्रत्यक्ष माऊली आमच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये जोर भरते आणि अतिशय आनंदानं आम्ही या वारीमध्ये सहभागी आहोत. माऊलीकडे गेल्यानंतर आम्ही जवळजवळ आमचा 10-15 दिवसाचा प्रवास असतोय. माऊलीकडे आम्ही मागणी करणार आहोत की आमचा भाग सुखमय व्हावा. या एकंदर प्रवासामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नयेत, विघ्न येऊ नयेत आणि प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलं असावं. त्याचबरोबर आम्ही शेतकरी वर्गातले असल्यामुळे आमच्या शेतातील पिकापाण्याला बरकत मिळोत, आमच्या भागातील जनता सुखी असोत, अशाच प्रकारची भावना आम्ही या वारीतून या जगाच्या नायकाला करणार आहोत. आज पूजाला कोण आलेले का? आज हा वारीचा प्रवास चाललेला असताना बेळगाव जिल्ह्यातील एक श्रेष्ठ समाजसेवक रमाकांत दादा कोंडुस्कर यांची उपस्थिती होती आणि त्यांनी ह्या वारीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे चिरंजीव नुनाल दादा हेब्बाळकर यांची उपस्थिती होती. त्यांनी या वारीला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर शिवगे ग्रामपंचायतीचे चेअरमन अरविंद पाटील यांच्याही शुभेच्छा आहेत. युवा नेते प्रभाकर नावगेकर यांची उपस्थिती आहे आणि त्यांनीही या वारी सोहळ्याला शुभेच्छा देऊन तुमचा प्रवास सफल व्हावत, यशस्वी होत अशा प्रकारच्या शुभकामना केलेल्या आहेत. मी PG ಪಾಟೀಲ್ ಶಿವಗೆ येळ्ळूर. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭೇಟಿ ನೀಡಿದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯುವ ನಾಯಕ ಮೃಣಾಲ್ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಪಾದಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ಶುಭ ಹಾರೈಸಿದರು. ಈ ವರ್ಷ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಮಳೆಯಾಗಲಿ, ರೈತರು ಮಕ್ಕಳು ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲರ ಆರೋಗ್ಯ ಉತ್ತಮವಾಗಿರಲಿ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ, ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳಿತಾಗಲಿ ಎಂದು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಂತೆ ವಾರಿಕೆಗಳಿಗೆ ಕೋರಿದರು. ಅಲ್ಲದೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪರಸ್ಪರ ಭಾಗಿಯಾಗುವುದು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಪರಂಪರೆಯಾಗಿದೆ ಎಂದು ಸ್ಮರಿಸಿದ ಅವರು ಮುಂದಿನ ಬಾರಿ ಪಾದಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗುವಾಗ ತಮ್ಮನ್ನು ಜೊತೆಗೆ ಕರೆದೊಯ್ಯುವಂತೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡರು. मृणाल साहेब येऊन आमच्या या दिंडी पायी दिंडीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. गेल्या वर्षी आम्हाला टोल नाक्यावरती फार त्रास झाले आणि त्यानंतर प्रभाकर साहेबांना कॉन्टॅक्ट करून आम्ही लक्ष्मीताई हेब्बाळकर मॅडमकडनं गाड्या जाण्यासाठी टोल नाक्यावर त्रास करत होते. फक्त तिथून आम्हाला लेटर आल्यानंतर आमच्या गाड्या अगदी सुरळीत गेले. त्यामुळे
ह्या वर्षी सुद्धा आम्ही गाड्यांचे नंबर देतो आणि त्या गाड्यांचे नंबर दिल्यानंतर साहेबांनी आम्हाला सहकार्य करावं आणि सहकार्य करतच आहेत. गेल्या वर्षी यांच्यामुळेच आमच्या गाड्या बिना तक्रार गेल्या, नाही तर तक्रार झाली असते. तरी मी त्या निमित्तानं मृणाल साहेबांचं व लक्ष्मीताई हेब्बाळकर ताईंचं या दिंडीच्या वतीने आभारी मानतो. ಕಳೆದ ವರ್ಷ ದಿಂಡಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ವೇಳೆ ಟ್ರೋಲ್ ನಾಕಾಗಳಲ್ಲಿ ವಾಹನಗಳ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆ ಎದುರಾಗಿತ್ತು. ಇದನ್ನ ಮನಗಂಡು ಈ ಬಾರಿ ಯುವ ನಾಯಕ ಮೃಣಾಲ್ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಹಾಗೂ ಶಾಸಕಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. देवाकडं आमचा मतदारसंघाचा आणि आमच्या या खेडेगावांचा एक प्रार्थना करा की ह्या वर्षी चांगला पाऊस येऊ दे, लोकांना, शेतकऱ्यांना, लहान लहान मुलांना सर्वांचं आरोग्य हे चांगलं राहू दे, गावांचा विकास होऊ दे, बेळगाव जिल्ह्याचा, कर्नाटक राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा हे सर्वांचं भलं होऊ दे, हे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. आणि पुढच्यांदा जेव्हा तुम्ही सुद्धा पायदिंडी जात असता आम्हालाही सुद्धा ह्या तुमच्यामध्ये सामील करून घ्या, हे मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि आमचं हे परिवारचं एक परंपरा आहे, कारण की दरवर्षी तुम्ही आम्हाला प्रेमानं बोलवता, आम्हीही सुद्धा तुमच्यासोबत सहभाग होण्यासाठी फार प्रेमानं इथं येतो. काय ना काय देवानी दिलेला एक आशीर्वाद, आम्ही तुम्ही सर्वजण आज एकत्र आहे एवढंच सांगून तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा व्यक्त करून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, धन्यवाद. ದಿಂಡಿ ಸಮಿತಿಯ ಕೋರಿಕೆಯ ಮೇರೆಗೆ ನಾಯಕರ ವಿಶೇಷ ಸಹಕಾರ ಮತ್ತು ಪತ್ರದ ಮೂಲಕ ಈ ಬಾರಿ ಟೋಲ್ ನಾಕಾಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಡೆತಡೆ ಇಲ್ಲದೆ ವಾಹನಗಳು ಸುಗಮವಾಗಿ ಸಂಚರಿಸಲು ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡಲಾಗಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ದಿಂಡಿ ಪಾದಯಾತ್ರಿಗಳ ಸಮಿತಿಯು ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದೆ. ರಾಜಿರೇಮಠ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. What if your wish list came wrapped in diamonds? Like a BMW X1, a 24-carat gold bar, and 100% off on making charges for diamond purchases? Can it really happen? Yes, make it come true at the Bhima Brilliance Diamond Jewelry Festival. Buy diamonds at Bhima and avail many more exciting rewards. Offer valid from July 9th to August 9th at all Bhima showrooms. TNC apply.